बरं एक प्रश्न मला आता काकांना विचारायचा आहे, की काका काय वाटतं हा सगळा सोहळा बघून काय हा वाटतं या तुम्हाला? सोहळ्यामध्ये एवढा आनंद आहे की जसं स्वर्गामध्ये इंद्र सभा भरली ती, आज असं वाटतं की स्वर्गातले सर्व देव इथं आलेले आहेत. इथे आलेले आहेत. इथं आलेले आणि पाय दुखत नाही, तहान लागत नाही आणि जे म्हणलं आपल्याला ते मिळतं रस्त्याला. हं. पांडुरंगानं जिथं म्हणलं तिथं शक्ती दिलेली आहे. थंड्या पाण्यानं त्याच्या प्रवासाचा ध्यास आणि मुखी विठू माऊलीचं नाव. माऊली जाऊ बस गजरामध्ये आनंद आनंद आहे. पायी दुखले, पखवाजाचा आवाज वाजला हा. की आपोआप पाऊल उचलतं आणि छंदानं असं अंग हलायला लागतं. वा 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 खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मंडळी या निमित्ताने एक गोष्ट मला फक्त नक्की आवर्जून सांगावीशी वाटते ती अशी, की इथे प्रत्येक जण हे जे आपले वारकरी आहेत म्हणजे आजी आजोबांसारखे सुद्धा असे बरेचसे वारकरी आहेत, लाखो वारकरी आहेत, ते फक्त वारी करत असतात. एक छान वाक्य आहे, की वारी ही मोजायची नसते, ती फक्त करायची असते. म्हणजे आपण दिवसभरातून जेव्हा श्वास घेतो तो आपण मोजतो का? नाही ना. आपण श्वास घेत असतो जिवंत राहण्यासाठी. तसंच वारी ही फक्त करायची असते, फक्त आपल्या विठू माऊलीच्या प्रेमासाठी. किती सुंदर वाक्य आहे. काका आणि काकू तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. सन मराठीकडून तुम्हाला एक भेटवस्तू देण्यात येणार आहे आणि ती भेटवस्तू सकूच्या हस्ते तुम्हाला मिळणार आहे. रामकृष्ण हरी. ध्यास पंढरीचा डोळा काळजात विठुराया विटेवरी माथा माझा आस सारी तुझ्या पाया. रडू नको बाळा बाळा पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा बाळा पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा बाळा पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मावशी खूप छान म्हटलेस माहितीये का तू आणि केवढी सुंदर नाचलीस. आवड आहे. आवड आहे ना. हा मग 63 वय आहे माझं. काय सांगतेस? हा. अजिबात वाटत नाहीये. माझ्या माऊलीची कृपा आहे. हा, ही शक्ती भक्तीची शक्ती आहे. हा, कारण भक्ती केली ना संसारामध्ये शक्ती नाही हा. असं होतंय. पण परमार्थात या पांडुरंगाच्या माऊलीच्या वारीत एवढी ताकद येते एवढी ताकद येते भाग गेला सीन गेला अवघा झाला श्रियान. वा 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 त्या बात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. बरं मावशी तू इतकं छान सुंदर तू गाणं गायलंयस, तू छान नाचलीस पण आहेस. हा आता एक खेळ ह्या सगळ्यांबरोबर आपण खेळणार आहोत, सगळ्या ताईंसोबत. हा म्हणजे एक छानसा उखाणा तर तुम्ही घ्यायचाच आहे अगं थांब थांब जरा आधी थांब लगेच सुरू करू नको थांब जरा. हा बरं जी ताई उत्तम उखाणा घेईल तिला माझ्याकडून भेट बसतोय. ओके आणि एक वाक्य देणार आहे मी तुम्हाला, ते वाक्य तुम्ही छान बोलून दाखवायचंय. हा पण त्याआधी आता माझा आहे का आता हीच काय आणि तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. बरं आता ही ताई पटकन बोलून दाखवायचं. हा डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा. हा डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा. हा शब्द येऊ दे फक्त संगीत येते ऐकू. हा अरे डाळ जरा जाड दळा 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 डाळ जरा जाड. असं येते. हा डाळ येते मध्येच डाळ येते. हा ओके.